साधारण 1 महिना झाला असेल राहुल आणि निशाच्या लग्नाला. दोघेही एकमेकांसोबत खूपच खुश होते. त्यामुळे घरातही आनंदितच वातावरण राहत होतं. सासू सासरेही निशाला खूपच जीव लावत होते. त्यामुळे तिच्या आईवडिलांची कमी तिला इथे अजिबातच भासत नव्हती. आज त्यांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला. त्यामुळे निशाने राहुलला सुट्टी घेण्याचा हट्ट केला, जेणेकरून ते दोघे कुठे फिरायला जातील आणि काही वेळ एकमेकांसोबत घालवतील. एरवी दिवसभर राहुल ऑफिसमध्ये राहायचा, तर निशा घरकामात व्यस्त राहायची. त्यामुळे रात्रीशिवाय त्या दोघांना एकमेकांसोबत निवांत असा वेळ मिळतच नसे. लग्नानंतरही दोघे कुठे हनीमूनला सुद्धा गेले नाही. त्यामुळे आज निशाची खूपच इच्छा होती राहुलने तिला कुठेतरी फिरायला घेऊन जावं. पण राहुल माहीत नाही आज थोडा विचित्र वागत होता. त्याने सुट्टी घेण्यास निशाला सरळ नकार दिला आणि त्याचा आवरून ऑफिससाठी निघून गेला. त्यामुळे इथे निशा थोडी नाराज झाली. तिच्या सासूने म्हणजेच पद्माने सुद्धा तिची ही नाराजी ओळखली. त्यामुळे आपणच दोघी सासूसुना शॉपिंगला जाऊ आणि बाहेरून पाणीपुरीसुद्धा खाऊन येऊ, तिचा मूड ठीक करण्यासाठी पद्मा म्हणाली. तशी पद्मा नाराज होऊ नये म्हणून निशाने होकार तर भरला तिच्यासोबत जाण्यासाठी. पण जेवढी खुश ती राहुलसोबत बाहेर फिरायला जाण्याने झाली असती, तेवढी कदाचितच पद्मासोबत झाली. इकडे राहुल मात्र घरून ऑफिससाठी निघाला तर होता, पण ऑफिसमध्ये न जाता एका कॅफेमध्ये गेला होता. तिथे पोहोचताच त्याने कुणाला तरी कॉल केला आणि 2-3 शब्द बोलून समोरील व्यक्तीने फोन ठेवला. जवळपास अर्धा तास तो कुणाची तरी तिथे वाट बघत बसला आणि शेवटी त्याची प्रतीक्षा संपली. एक गुडघ्याच्या अगदीच वर पिंक कलरचा वन पीस आणि हाय हिल्स घातलेली सुंदर अशी मुलगी त्याच्याकडे चालत आली. राहुलला बघून तिने हलकं स्मित केलं आणि त्याच्या समोरील चेअरवर जाऊन बसली. लग्नानंतर खूपच बिझी झाल्यासारखा वाटतोय राहुल. बायकोमध्ये माझी आठवण नाही येत तुला? तिने राहुलच्या हातावर अलगद हात टेकवत विचारले. तसे राहुलने पटकन त्याचे हात बाजूला घेतले. रिया, काय बोलायचं तुला? पटकन बोल. मला ऑफिससाठी उशीर होत आहे आणि तू मला माझं लग्न होण्याच्या आधीच विसरली होती. मग आता मला का म्हणून तुझी आठवण येईल? राहुल तिच्याकडे न बघताच म्हणाला. तशी निशा तिरकास हसली. ओहो, म्हणजे माझ्या बेबीचा राग अजूनही गेलेला नाही आहे. राहुल, तुला फक्त मस्करी म्हणून म्हणाली होती मी. तुला सोडून जात आहे. पण तू तर माझं बोलणं फारच मनावर घेतलं आणि सरळ दुसऱ्या कुण्या मुलीसोबत लग्न केलं. माझा जराही विचार केला नाही तू. मी जर या शहरात असते तर तुमच्या दोघांचं लग्न कधीही होऊ दिलं नसतं. पण अचानक आईची तब्येत खराब झाली होती, त्यामुळे मला गावी जावं लागलं आणि ती संधी बघून तू इथे कुण्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं. पण मला माहीत आहे तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे, त्यामुळेच मी तुझ्याकडे परत आली आहे. राहुल, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, रिया म्हणाली. तसा राहुलला आश्चर्याचा धक्काच बसला. रिया, तुझी तब्येत तर ठीक आहे? काय बोलत आहेस तू? मान्य आहे मला, तू गावी गेली आणि मी कुण्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं. पण मी जर निशासोबत लग्न केलं नसतं तर बाबांना कदाचित हृदयविकाराचा झटका आला असता, कारण तेव्हा त्यांची अवस्था खूपच नाजूक होती आणि तेव्हाच त्यांनी माझ्यासमोर निशासोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे मी त्यांना नकार नाही देऊ शकलो आणि आज प्राऊडली मी सांगू शकतो की निशा ही खूप चांगली बायको आणि सून आहे आणि मी तिच्यासोबत माझ्या संसारात खूपच खुश आहे. त्यामुळे मी तुला आता नाही स्वीकारू शकत आणि माझे ऐकशील तर तू सुद्धा आता सगळं काही विसरून तुझ्या आयुष्यात पुढे जा राहुल.
तिला समजावत म्हणाला. तशी रिया थोडी रागानेच त्याच्याकडे पाहू लागली. तू विचारसुद्धा कसा केलास राहुल, की मी तुला सोडून राहू शकेल किंवा तुला माझ्या कैदमधून सुटका मिळेल म्हणून? नाही राहुल, कदाचित तुला नाही माहीत. लग्नाआधी आपल्या दोघांमध्ये जे काही झालं होतं त्याचंच फळ म्हणजे तुझं बाळ माझ्या पोटात वाढत आहे. त्यामुळे तुला मला स्वीकारावंच लागेल. रिया आता थोडी चिडूनच बोलली. तसा राहुलला खूप मोठा धक्का बसला आणि तो उठून उभा राहिला. काय? हे काय बोलत आहेस तू रिया? असं नाही होऊ शकत, तो अविश्वासाने म्हणाला. होऊ शकत नाही, असं झालं आहे राहुल. तुला वाटते का जिवंत असतानाही मी या बाळाला या जगात येण्याआधीच मारून टाकावं? नाही राहुल, मला माझं बाळ हवं आहे आणि तुलाही या बाळाला स्वीकारावंच लागेल. खूप नशीबवाल्यांना मिळतं हे सुख आयुष्यात आणि तुला मिळत आहे तर तू त्याला असंच जाऊ देशील? रिया भावूक होण्याचं नाटक करत म्हणाली. तसा राहुलसुद्धा तिच्या जाळ्यात फसला. रियावर आता त्याचं अजिबातही प्रेम नव्हतं, कारण निशासोबत तो त्याच्या आयुष्यात खूप खुश होता. पण इथे रियाने मात्र त्याला त्याच्या बाळाचं सांगून इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि शेवटी राहुल तिच्या जाळ्यात फसलाच. ठीक आहे रिया, फक्त या बाळासाठी मी तुला माझ्या घरी घेऊन जायला तयार आहे, पण माझी बायको होण्याचा दर्जा मी तुला कधीही देऊ शकत नाही, ना समाजासमोर ना मनाने, कारण माझ्यासाठी फक्त निशाच माझी बायको आहे. दुपारचे साधारण 1 वाजले असतील. निशा आणि पद्मा आता शॉपिंग करून घरी आल्या होत्या. तेवढ्यातच पुन्हा त्यांचा दरवाजा वाजला आणि निशाने दरवाजा उघडला तर समोर राहुल आणि त्याच्यासोबत एक मुलगी उभी होती, जी बघून खूपच मॉडर्न वाटत होती. राहुल, तुम्ही अचानक घरी कसे परतले या वेळेला? आणि ही मुलगी कोण आहे? निशाने तिला पायापासून ते डोक्यापर्यंत निरखून बघत विचारले. तसा राहुलने एक कटाक्ष रियावर टाकला आणि तिचा हात धरून तिला आत घेऊन आला. तशी निशा चकित होऊन त्याच्याकडे बघतच राहिली. राहुल काय विचारत आहे निशा? कोण आहे ही मुलगी? पद्मानेही आता त्या दोघांना बघून थोडं रागातच विचारले, कारण राहुलने रियाचा असा हात धरून आत आलेलं बघून तिला अजिबातही आवडलं नव्हतं. आई, ही रिया आहे, माझी दुसरी बायको. मी हिच्यासोबत लग्न केलं आहे, त्यामुळे आजपासून ही या घरात राहणार. राहुल नजर चोरत बोलला. तसा निशा आणि पद्माला धक्काच बसला. त्या दोघीही आश्चर्यचकित होऊन एकमेकींकडे आणि नंतर राहुलकडे पाहू लागल्या. काय काय बोलतोय राहुल, तू भानावर तरी आहेस का? पद्मा थोडी रागातच बोलली. राहुलच्या दुसऱ्या लग्नाचं ऐकून निशा तर बर्फासारखी एकच जागी गोठली होती. काय बोलावं तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. फक्त डोळ्यात पाणी मात्र तेवढे जमा नक्कीच झाले होते. आई, मी जे काही बोलत आहे ते अगदी खरं आहे. निशासोबत लग्नाच्या आधीच मी रियावर खूप प्रेम करायचो, पण तेव्हा बाबांची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे त्यांनी मला निशासोबत लग्नासाठी फोर्स केला आणि मी नकार नाही देऊ शकलो. पण आता मला याची जाणीव झाली आहे की मी रियाशिवाय नाही राहू शकत, त्यामुळे मी तिच्यासोबत लग्न केलं आहे. रिया, इथून डाव्या साईडला गेल्यावर 2 नंबरची रूम तुझी आहे. जा, तिथे जाऊन चेंज कर आणि आराम कर, राहुल म्हणाला. तसा इथे निशाने तोंडाला हात लावला आणि मुंडका फोडला. ती धावतच तिच्या रूममध्ये गेली. राहुल, हे काय केलं बाळा तू? निशाने काय कमी ठेवली होती तिच्या प्रेमात, जे तू हे सर्व केलं? तू तुझ्या हाताने तुझा संसार उद्ध्वस्त केला आहेस राहुल. हे तू ठीक नाही केलं. यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. एवढं बोलून पद्मा निशाला समजवायला तिच्या रूममध्ये गेली. पण तोपर्यंत इथे निशाने तर तिची बॅगसुद्धा पॅक केली होती. निशा बाळा,
हे काय करत आहे तू? राहुलने तर हे सर्व करून चूक केलीच, पण तू सुद्धा आता या घरातून जाऊन खूप मोठी चूक करत आहे. हे घर तुझ्याशिवाय नाही चालू शकत निशा. प्लीज, मी तुझ्यासमोर हात जोडते. नको जाऊ मला सोडून. या घरची खरी सून तूच आहेस आणि कायम तूच राहशील. राहुलनेही जरी दुसरं लग्न केलं असलं तरीही तुझे बाबा आणि मी कधीही त्या रियाला सून म्हणून नाही स्वीकारू शकत. आमच्यासाठी तूच आमची सून आहेस आणि तूच राहशील. पद्मा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तशी निशाने हातातील बॅग खाली टाकली आणि ढसाढसा रडू लागली. पद्माने मात्र तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला छातीशी कवटाळलं. थोड्याच वेळात पद्मा तिच्या रूममधून निघून गेली आणि राहुल तिथे आला. तसं निशाने तोंड फिरवलं. निशा, माहीत आहे मला, मी जे काही केलं त्यामुळे तू खूप नाराज असशील, पण प्लीज मला समजून घे. राहुल तिच्याजवळ जात म्हणाला, पण ती मात्र त्याच्याशी काहीही न बोलता रूममधून बाहेर निघून गेली. आणि इथे राहुलचा चेहराच पडला. तो त्याच्या बाळाचा विचार करून रियाला या घरात घेऊन आलेला असला तरीही त्याच्या मनात मात्र आता निशाने जागा बनवली होती. त्यामुळे तो मनापासून रियाला कधीही स्वीकारू शकत नव्हता आणि त्याने तर तिच्यासोबत लग्नसुद्धा केलं नव्हतं. फक्त त्या बाळासाठी तो तिला या घरात घेऊन आला होता. घर तर खूपच सुंदर आहे राहुलचं आणि एक दिवस या घराची मालकी मी असेल, ना की ती निशा. इथे रिया मनातच म्हणाली आणि फ्रेश होऊन थोड्याच वेळात बाहेर आली. ती कुणालाही न विचारता सरळ किचनमध्ये गेली आणि तिने घरातील सर्वांसाठी चहा नाश्ता बनवला आणि बाहेर आली, जिथे राहुल, निशा, पद्मा आणि राहुलचे बाबा गहन विचारात बसलेले होते. काय झालं? तुम्ही सगळेजण असे नाराज का दिसतात? हे घ्या, तुमचा मूड फ्रेश करण्यासाठी मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आली आहे. तसे सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. हे तुला वाटलंच कसं की मी तुझ्या हातचा चहा नाश्ता घेऊ? या घरात फक्त आमच्या निशाच्या हातचं जेवण आम्ही जेवतो, त्यामुळे पुन्हा हा सर्व ड्रामा आमच्यासमोर करण्याची काहीही गरज नाही. पद्मा रागातच बोलली. तशी रिया बारीक चेहरा करून राहुलकडे पाहू लागली. तो मात्र काहीही बोलला नाही. त्या रात्री राहुल निशाच्या रूममध्ये न जाता हॉलमध्ये झोपला, कारण ती नाराज होती. त्यामुळे कदाचित आपल्याला रूममध्ये येऊ देणार नाही असंच त्याला वाटलं आणि रियाकडे तर तो तसाही जाऊ शकत नव्हता. पण तो रूममध्ये आला नाही तर निशाला असं वाटलं राहुल रियाच्या रूममध्ये गेला असावा. त्यामुळे ती आणखीच दुःखी झाली. इथे बिचारा राहुल मात्र रात्रभर हॉलमध्ये झोपलेला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून निशा किचनमध्ये गेली. हॉलमध्ये सासूबाईसुद्धा येऊन बसल्या आणि बघतात तर काय, रिया आधीच उठून तिने सर्वांसाठी पुन्हा चहा नाश्ता बनवून ठेवलेला होता, जे बघून सगळेजण आश्चर्यचकित झाले. रिया, काय आहे हे सगळं? सासूबाईंनी थोडं रागातच विचारले. आई, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता बनवलेला आहे. रिया हसून म्हणाली. खबरदार, जर पुन्हा तू मला आई म्हटलीस तर तो हक्क तुला अजून दिलेला नाही मी आणि आयुष्यात कधीही देणार नाही. तो हक्क फक्त निशाकडे आहे आणि कायम तिच्याकडेच राहणार. पद्मा रागातच म्हणाली. तशी रियाने नाराज होऊन खाली मान घातली. तेवढ्यातच राहुलसुद्धा तयार होऊन बाहेर आला. निशा बाहेर आल्यानंतर तो त्याच्या रूममध्ये तयार व्हायला गेला. राहुल, आलास तू? ये. बाकी कोणी तर माझ्या हातचा नाश्ता करायला तयार नाही, पण कमीत कमी तू तरी करू शकतो ना. मी आज तुला माझ्या हाताने भरवते, रिया म्हणाली.
तशी राहुलने एक नजर पद्मा आणि निशावरून फिरवली. त्या दोघी त्याच्याकडे बघत होत्या. नाही रिया, माझीसुद्धा नाश्ता करण्याची इच्छा नाही, आणि करायचा असला तर मी माझ्या हाताने करेल. तुला मला भरवायची काहीही गरज नाही, राहुल शांतपणे म्हणाला. राहुल, तुला आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे, प्लीज तू असा नको बोलू. आज तू माझ्यासाठी नाश्ता करणार, रिया बारीक चेहरा करून म्हणाली. तसा पद्मा आणि निशाला धक्काच बसला. काय? रिया राहुलच्या बाळाची आई होणार आहे? हे ऐकताच निशाच्या डोळ्यातून झरझर अश्रू उघडायला लागले आणि ती सरळ रूममध्ये निघून गेली. इथे राहुल मात्र थोडा रागातच रियाकडे बघत होता, कारण निशाला वाईट वाटण्यासाठी ती हे सर्व जाणून करत होती. त्याला माहीत होता निशा 10 मिनिटातच तिची बॅग पॅक करून बाहेर आली आणि पद्मा तिला थांबवायला जाणार तोच तिने हात पुढे केला. आई प्लीज, त्या दिवशी रिया या घरात आली, तरीही तुमच्या म्हणण्यावरून मी इथे थांबली, पण आता मुळीच नाही. हे सर्व बघून आणि ऐकून माझ्यातील सहनशक्ती संपली आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही मला थांबवू नका, जाऊ द्या मला. एवढं बोलून राहुल आणि रियावरून एक नजर फिरवून निशा तिच्या माहेरी निघून गेली आणि इथे राहुलचा चेहराच पडला. बघितलं राहुल, हे सर्व तुझ्यामुळे झालं. निशाने काय कमी ठेवली होती तिच्या प्रेमात, जे तू या रियाला या घरात घेऊन आला. आता तू तर या रियासोबत खूप खुश राहशील ना? पण विसरू नको, आम्ही दोघेसुद्धा या घरात राहतो आणि आम्ही या रियासोबत कधीही खुश नाही राहू शकत, कारण आम्ही निशालाच मनापासून आमची सून मानलं आहे. एवढं बोलून पद्मा आणि त्याचे वडीलसुद्धा त्यांच्या रूममध्ये निघून गेले आणि राहुल डोक्याला हात लावून तिथेच खाली बसला. रिया आता काहीही न बोलता तिच्या रूममध्ये निघून गेली आणि इथे राहुलचे डोळे पाणावले. असाच एक आठवडा निघून गेला. इथे राहुलपासून दूर होऊन निशा खूप दुःखी राहत होती. तर इकडे राहुल आणि तिचे सासू सासरेसुद्धा तिच्या इथून जाण्याने खूप दुखावले होते. पण रिया मात्र खूपच खुश होती आणि डेली पद्मा आणि राहुलच्या वडिलांचं त्यांचं मन जिंकण्यासाठीचा प्रयत्न तिचा सुरूच होता. पण पद्मा मात्र तिच्याकडे बघतसुद्धा नव्हती. अशीच पद्मा एक दिवस रियाच्या रूमसमोरून चालली असताना राहुलचे काही शब्द तिच्या कानावर पडले आणि तिची पावलं तिथेच थांबली. रिया, तू जे काही करत आहे ना, अजिबात ठीक नाही आहे. त्या बाळाच्या नावाखाली तू मला ब्लॅकमेल करून माझ्या घरात तर जागा मिळवली, पण माझ्या मनात मात्र तू कधीही जागा मिळू शकत नाही, कारण मी फक्त निशावर प्रेम करतो आणि निशाच माझी बायको राहणार. हे ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला. म्हणजे राहुलसुद्धा फक्त त्या बाळासाठी जबरदस्ती रियाला इथे घेऊन आला होता. हे ऐकून ती खूपच शॉक झाली होती आणि हे आता निशाला सांगणं गरजेचं होतं. त्यामुळे ती पटकन तिच्या रूममध्ये गेली आणि तिने निशाला कॉल केला. हॅलो निशा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. एवढं बोलून पद्माने सगळी हकीकत निशाला सांगितली, जे ऐकून तीसुद्धा खूपच शॉक झाली. आई, तुम्ही काळजी नका करू, सर्व हकीकत काय आहे ती मी कळवते. एवढं बोलून निशाने फोन ठेवला आणि दुसऱ्या दिवशीपासून ती रियावर नजर ठेवायला लागली. इथे रिया राहुल ऑफिसमध्ये जाताच छान तयार होऊन घराबाहेर पडली. निशा तर आधीच तिचीच वाट बघत होती, त्यामुळे तीसुद्धा तिच्या मागे निघाली आणि पूर्ण दिवस तिने रियावर नजर ठेवली. संध्याकाळी साधारण 5 वाजता रिया घरी परतली आणि तिच्या मागेच निशासुद्धा आली, जिला बघून सगळेजण चकित झाले. निशा बाळा, तू परत आली आहेस? पद्माने खुश होऊन विचारले. होय, मी परत आली आहे, कायमसाठी.
मी आता याच घरात राहणार आणि ही रिया इथून बाहेर जाणार. निशा एक रागीट कटाक्ष रियावर टाकून बोलली. तसे तिचे डोळे मोठे झाले. हे काय बोलत आहेस निशा? तू या घरात आली चांगलीच गोष्ट आहे, पण मी या घरातून का बाहेर जाईल? जेवढं या घरात तुझा हक्क आहे तेवढाच माझा सुद्धा आहे. ती थोडी रागात बोलली. तशी निशा कुत्सित हसली. अजिबातच नाही, कारण मी कायद्याने राहुलची बायको आहे आणि तू फक्त लग्नाचं नाटक करून या घरात आलेली आहेस. तू त्यांची बायको नाहीस. मला हे सत्य कळलं आहे, निशा म्हणाली. तसे पद्माचे आणि बाकी सगळ्यांचे सुद्धा डोळे मोठे झाले. काय? तुला हे सत्य कळलं? आणि ठीक आहे, कळलं तर कळू दे. मला त्याचा काहीही फरक पडत नाही, कारण मी कायद्याने राहुलची बायको जरी नसली तरी त्याचं बाळ मात्र माझ्या पोटात आहे. त्यामुळे या घरावर माझा हक्क नक्कीच आहे, रिया बोलली. नाही रिया, तुझ्या पोटात असणारं बाळ राहुलचं नाही हे सुद्धा मला माहीत आहे, निशा म्हणाली. तसा आता रियाला धक्काच बसला आणि भीतीने तिचा चेहरा पांढरा पडला. निशा, हे काय बोलत आहेस तू? राहुलनेही आता थोडं चकित होऊनच विचारले. मी जे काही बोलत आहे ते अगदी खरंच आहे राहुल. ही रिया तुमच्यासोबत खूप मोठा खेळ खेळत आहे, हिच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून. आणि हिच्या पोटात असणारं बाळ हिच्या बॉयफ्रेंडचं आहे आणि ही सर्व प्रॉपर्टी हडपण्यासाठी या बाळाच्या नावावरती इथे आली आहे. आणि याचा पुरावा आहे ही रेकॉर्डिंग. आज मी पूर्ण दिवस ह्या रियाचा पाठलाग केला आणि हिला एका गार्डनमध्ये हिच्या बॉयफ्रेंडसोबत बोलताना बघितलं. तेव्हाच मी हे सर्व ऐकलं आणि सोबतच या दोघांची रेकॉर्डिंगसुद्धा करून घेतली. आणि तरीही रियाने जर खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तर आपण हे बाळ या जगात आल्यानंतर त्याची DNA टेस्ट करूया. तेव्हा तर सर्व सत्य सर्वांसमोर येईलच, नाही का रिया? निशा तिरकस हसत म्हणाली. तशी रियाने चपापून खाली मान घातली आणि इथे राहुलने रागात जाऊन एक सणसणीत तिच्या कानाखाली ठेवून दिली. तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत एवढा मोठा खेळ खेळण्याची? माझा संसार उद्ध्वस्त करायला निघाली होती तू या प्रॉपर्टीसाठी? लाज वाटते मला स्वतःची की कधी काळी मी तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम केलं होतं. आत्ताच निघ माझ्या या घरातून, नाहीतर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन, तो रागातच म्हणाला. तशी रिया काहीही न बोलता खाली मान घालून तिथून निघून गेली आणि ते राहुलने निशाने त्याच्या घरच्यांची माफी मागितली. निशा, मला खरंच माफ कर. मी त्या रियाच्या जाळ्यात फसलो आणि तुझ्यासोबत खूप मोठा विश्वासघात केला. खरंच चुकलं माझं. आणि एवढं सगळं होऊनसुद्धा तू त्या रियाचा पाठलाग केला आणि सत्य सर्वांसमोर आणलं, राहुल म्हणाला. तुम्ही असे नका बोलू. तुमची बायको आहे मी. 7 जन्म तुमची साथ देण्याचं वचन दिलं होतं, मग ते कशी नाही निभावणार? निशा मात्र हसून एवढंच बोलली आणि आता घरातील सगळेजण खुश झाले. इथे रिया आता तिच्या बॉयफ्रेंडकडे परत गेली होती आणि त्यांचा प्लॅन फेल झाल्यामुळे दोघेही दुःखी झाले होते. पण इथे राहुल आणि निशा मात्र हशीखुशी त्यांच्या संसाराला लागले होते.